काका थांबा, नक्की कोण आलंय? तुम्ही नक्की काहीतरी गोळ घातलाय. काय झालंय? मगाशी तू माझ्या डेस्कवर तुझा फोन विसरला होतास. हो, तो मी घेतला तुमच्याकडून परत. त्यावर मगाशी केतकरांचा फोन आला होता. काय बोललात तुम्ही केतकरांशी? काका काय सांगितलं तुम्ही केतकर काकांना? त्यांना मी आपल्या ऑफिसचा पत्ता दिला. काका चुकून. म्हणजे तुम्ही तुमचं गिफ्ट घरी विसरलात म्हणून काका ते द्यायला इथे ऑफिस मध्ये येत आहेत. आले. काय? हो काका, तुम्ही हे जे काही करून ठेवलंय त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना येते का तुम्हाला? माहितीये, मला सगळी कल्पना आहे. बघ, तू यासाठी मला फासावर लटकव, पण आता तू काकांना जाऊन भेट. काका तांगडे. काय तांगडे? काय तांगडे? तांगडे ते मग अशी ग्रहस्थ आले होते, ते गेले. कोण? ते मग अशी आले होते ते बसलेत ना एकटेच. एकटेच नाही, सारिका मॅडम आहेत, बोलतात त्यांच्याशी. काका, हे तुम्ही काय करून ठेवलंय? आता मी तुला सांगितलं ना, सगळं चुकून झालं म्हणून. चुकून? ऑफिसचा पत्ता दिलात तुम्ही? ह्यासाठी तुम्हाला वाटतील ती शिक्षा दे, पण आता प्लीज जाऊन काकांना भेट आणि त्यांना जायला सांग. चला चला. माफ करा हा, नाही म्हणजे माझा तसा गैरसमजच झाला. मला वाटलं तुम्ही आमच्या टूरची माहिती घ्यायला आलात म्हणून मी सगळी देत होते. कामाचा व्याप वाढला की होतं असं, आणि हेच मला तुमच्या बॉसला सांगायचंय. पण तुम्ही जयराम आणि आदिती या दोघांनाही ओळखता का? दोघांनाही म्हणजे? तुम्ही पण ओळखता ना? जय अदिती ते आमचे. हा हे बघा. तुम्ही इथे कसे आलात? हो, तुमचं ऑफिस बघायला आलो आणि तुमच्या साहेबांची पण कान उघडणी करायची. काय इतके दिवस ऑफिस मध्ये येईन म्हणत होतो, आज जमलं यायला. कदमानी पत्ता दिला मला म्हणून जमलं आज. थँक्यू कदम. वेलकम. सारिका मॅम, तुमची ओळख झाली का यांच्याशी? म्हणजे हे कोण आहेत ते? हो, म्हणजे काय झालं, मला आधी वाटलं की हे चौकशी करायला आलेत. मिस्टर केतकर बरोबर ना? तुला आणि आदितीला भेटायला आलेत असं म्हणाले. हा, आदितीचे काका आहेत ते. अच्छा, तुम्हीच का ते? म्हणजे? नाही, नंदिनी मॅडम कडनं तुमच्याबद्दल ऐकलंय. कसे आहात? मस्त. मला काय झालंय? उत्तम. वा, असंच राहावं माणसाने. तुम्हाला राग नाही येणार तर एक गोष्ट सांगू, तुम्ही तुमच्या हातामध्ये ना मोती घाला. कसं आहे, त्याच्यामुळे मनस शांती राहते. मला काही गरज नाही त्याची. माझं मन आणि मी दोन्ही शांत असतो. फक्त माणसं समोर आली की बोलत राहतो, एवढंच. हो, काय करणार, काय बोलल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणाल्या तसं नंदिनी मॅडम,
एवढं बोलतात माझ्याबद्दल? काय कदम, खूप कौतुक करतात नंदिनी मॅडम माझं?